सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये तरात तेजाळे तोची दिव्यात्म ज्योती या शीर्षकाच्या खाली आलेल्या निरूपणाद्वारे आपले स्वागत करीत आहे. अंतरात तेजाळे तोची दिव्यात्म ज्योती. संस्कृत सुभाषित आहे, जीवन मुक्ता महात्मानो नित्य तृप्ता महाधियः आचारैरनुगंतव्या न भोग कृपणा शठाः. म्हणजे नित्य तृप्त प्रज्ञावान जीवन मुक्त महात्म्यासी तू आचरी, भोगासक्त परवंचक मूर्खासी कधीही ना तू अनुसरी. वशिष्ठ रामाला त्या काळातही उपदेश करीत आहेत, तो महत्वाचा आहे. नित्य तृप्त प्रज्ञावान जीवन मुक्त महात्म्यासी तू आचरी, भोगासक्त परवंचक मूर्खासी कधीही ना तू अनुसरी. हे रामा, जो नित्य तृप्त संतोष समाधानी मनबुद्धी व हृदयाचा आहे, किंवा जे नित्य तृप्त संतोष समाधानी मनबुद्धीचे व हृदयाचे आहेत, अशाच महात्म्यांचे आचरण आदर्श समजून त्याप्रमाणे तू जीवन मार्गावर चालणे सर्वथैव योग्य होय. मात्र भोगासक्त आणि इतरांना ठकविणाऱ्या म्हणजे परवंचकांचे अनुसरण करणे किंवा अनुकरण करणे कधीही तुझ्यासाठी अनिष्ट व अहितकारीच ठरणारे असेल. येथे अर्थात त्याही काळात म्हणजे त्रेतायुगात आदर्श व अनादर्श जीवनाचरण कोणते हे स्वतः नीट समजून घेऊन अगदी प्रभू रामचंद्रांसारख्या स्वयंभू ज्ञानियाला सुद्धा आचार्य वशिष्ठांसारखे महामुनी कटाक्षाने व निरक्षीर विवेक ज्ञानाने सर्व काही नीट समजावून सांगत होते हे लक्षात येते. आज तर सर्वत्र सावळा गोंधळत असताना यासारख्या आदर्श उपदेशाची व त्याच्या तितक्याच आदर्श पालनाची फार मोठी जबाबदारी गुरु शिष्य व्यवस्थेवर येऊन पडली आहे. अशा अर्थाने वरील वचन अत्याधिक लक्षवेधी ठरते. आपल्या सर्वांचे प्रिय व आदर्श पावसग्रामचे परमहंस श्रीमद स्वामी स्वरूपानंद काय म्हणतात ते पहा. श्रीमद संजीवनी गाथा अभंग क्रमांक 55 पृष्ठ क्रमांक 31 वर पुढील अभंग आहे, तो नीट लक्षपूर्वक ऐका. दावी चमत्कार त्यासी नमस्कार, लोक व्यवहार ऐसा असे, स्वभावे साचार रची चराचर, त्याचा जय जयकार कोण करी, स्वरूपी विलीन साधू संत जन, तयांचे चरण कोण धरी, स्वामी म्हणे जना कृत्रिमाची जोडी, नसेची आवडी स्वाभाविकी. आता स्वामींचा जन्म 15 डिसेंबर 1903 आणि महानिर्वाण 15/8/1974, म्हणजे उण्यापुऱ्या 120 ते 125 वर्षाच्या काळामध्ये त्याही वेळेला म्हणजे हे जे त्यांचं एकूण काळ आहे 15 डिसेंबर 1903 ते 15/8/1974 आणि तिथून पुढची आजची 26 पर्यंतची सर्व वर्ष लक्षात घेतली तर 15 डिसेंबर 1903 त्यांचा जन्मदिवस, 18/8/1974 महानिर्वाण आणि तिथून आजपर्यंत 2026 पर्यंत धरलं तर उण्यापुऱ्या 120 ते 123 वर्षानंतर म्हणजे जेमतेम 120 ते 123 वर्षानंतर आज अधिकच ही अध्यात्म क्षेत्रातील जी परिस्थिती आहे ती उणावली आहे, म्हणजे कमी प्रतीची झाली आहे. त्या दृष्टीने आजचे या क्षेत्रातील वास्तव अधिकच भयावह म्हणावे असे आहे. परंतु तत्पूर्वी स्वामींच्या अभंगाचा आपण आस्वाद घेऊया. दावी चमत्कार त्यासी नमस्कार, लोकव्यवहार ऐसा आहे. म्हणजे 1903 ते 1974 या काळात जो व्यवहार होता तोही आजच्या सारखाच होता असे म्हणायला हरकत नाही. दावी चमत्कार त्यासी नमस्कार, लोकव्यवहार ऐसा असे. जो चमत्कार दाखवतो त्याला नमस्कार करायचा असा तेव्हा जनव्यवहार होता. पुढे म्हणतात, स्वभावे साचार रची चराचर, त्याचा जय जयकार कोण करी स्वभावे. या आत्म्याने त्याच्या आत्मभावाने हे चराचर रचले आहे, ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे
तर या आत्म्याने आपल्या आत्मस्वभावाने ही जी चराचर सृष्टी रचली त्या आत्म्याचा जय जयकार कोण करी, त्या आत्म्याला जाणून त्याचा जय जयकार कोण करणार. पुढे ते म्हणतात स्वरूपी विलीन साधू संत जन त्यांचे चरण कोण धरी. स्वामी स्वरूपानंदांसारखे सज्जन लोक आपल्या स्वरूपातच ज्यांनी साधू संत जनांना विलीन करून म्हणजे स्वामी स्वरूपानंद आपल्या आत्मस्वरूपातच साधू संत जन यांची क्षमता यांचं साधुत्व विलीन करून असत त्यांचे चरण कोण धरी. अशा लोकांचे पाय कोण धरणार आपल्याला माहित आहे किंवा नाही. पण तू स्वामी स्वरूपानंद मध्यरात्री किंवा अमृत वेळेला जेव्हा त्यांची उपासना झाले तेव्हा ते अनेकानेक संत महंत यांना पाचारण करीत त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्थान देत आणि ही सर्व त्यांची जी पूजा होती ती मानस पूजा होती. आणि त्यावेळेला त्याने अनेकानेक साधू संतांना नेहमीच त्यांच्या प्रार्थनेद्वारे त्यांच्या जीवनात मध्यरात्री किंवा अमृत वेळेला जेव्हा ते ध्यानस्थ बसत तेव्हा ते त्यांना पाचारण करीत आणि त्यांचा मानस पूजेने आदर सन्मान करीत. अशा अर्थी स्वरूपी विलीन साधू संत जन त्यांचे चरण कोण धरी. ज्यांच्या स्वरूपातच साधू संत जन विलीन झाले आहेत अशा खऱ्या खुऱ्या संतांचे पाय कोण धरणार. म्हणजे त्याही काळात स्वामी स्वरूपानंदांना नीट ओळखणारे लोक नव्हते अशा अर्थाचं हे सूचक वक्तव्य आहे. स्वामी म्हणे जना कृत्रिमाची जोडी नसेची आवडी स्वाभाविकी. सर्व लोकांना कृत्रिम गोष्टीचीच आवड आहे. स्वाभाविकी म्हणजे आत्मज्ञान आत्मस्वरूपाची कुणालाच आवडी नाही कुणालाच आवड नाही. म्हणून दावी चमत्कार त्यासी नमस्कार लोक व्यवहार ऐसा असे स्वभावे साचार रची चराचर त्याचा जय जयकार कोण करी. स्वरूपी विलीन साधू संत जन त्यांचे चरण कोण धरी. स्वामी म्हणे जना कृत्रिमाची जोडी नसेची आवडी स्वाभाविकी. म्हणजे आत्मस्वरूपात रममाण होऊन स्वरूप शोभा स्वरूप ज्ञान करून घ्यायची आवड कुणालाच नाही. सर्व लोकांना कृत्रिम गोष्टीचीच आवड आहे. म्हणजे योग वासिष्ठाच्या काळात त्रेतायुगामध्ये जी परिस्थिती होती ती अर्थातच स्वामी स्वरूपानंदांच्या काळात कृत्रिम आवड होती. म्हणजे लोकांना चमत्काराची आवड होती. लोकांना स्वरूप ज्ञान किंवा स्वरूप धर्माची आवड नव्हती. तर त्रेतायुगापासून स्वामींच्या काळापर्यंत अध्यात्मातली जी गोडी होती ती केवळ आणि केवळ कृत्रिमाची गोडी होती. स्वाभाविकी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाची गोडी तेव्हा नव्हती. आता आज 2026 या काळामध्ये तर परिस्थिती अध्यात्मिक क्षेत्रातली अधिकच उणावली आहे म्हणजे कमी प्रतीची झाली आहे. आणि त्याचंच एक काव्य निदर्शक काव्य अंतरात तोची दिव्यात्म ज्योती. हृदयामध्ये तोच दिव्य आत्मा ज्योतिरूप आत्मा आहे. म्हणजे ज्याला आपण परमेश्वर परमेश्वर म्हणतो तो अंतरात तोची दिव्यात्म ज्योती. तो हे मानवा तुझ्या हृदयातच दिव्य तेजाळणारी आत्मज्योती म्हणून तो परमेश्वर तू पाहू शकतोस. परंतु प्रत्यक्ष आजच्या जीवनात जे वास्तव आहे ते भयान म्हणावे इतके बहुशः आहे. अपवादात्मकरित्या अजून सुद्धा ज्याला आपण म्हणतो सर्व अध्यात्म व्यवहार यथा योग्य आणि व्यवहार आहे. परंतु अध्यात्म व्यवहार यथा योग्य चालणे किंवा अध्यात्म व्यवहार यथा योग्य चालू असणे ही स्थिती अपवादात्मक आहे. सर्वसाधारणपणे अध्यात्म क्षेत्रातील स्थिती एखाद्या बाजारासारखी आहे. म्हणजे स्वामींच्या काळात सुद्धा जर स्वामी म्हणतात जना कृत्रिमाची जोडी नसेची आवडी स्वाभाविकी ही जर स्थिती 1974 सालापर्यंतची आहे की लोकांना कृत्रिमाचीच जोडी आहे. म्हणजे कृत्रिमाचाच संघ आवडतो. आत्म्याचा संघ स्वाभाविक संघ त्यांना नकोसा वाटतो. हे जर स्वामी स्वरूपानंदांच्या काळात 15 डिसेंबर 1903 ते 15 ऑगस्ट 1974 या काळात असेल तर आजच्या काळामध्ये ही परिस्थिती अधिकच भयावह झाली आहे असा बहुशा अनुभव आहे. म्हणून अध्यात्म क्षेत्रातील सच्चेपण दिवसेदिवस खालावत आहे उणावत आहे. अशा अर्थी
वरील सुभाषिताला त्यानंतर स्वामींच्या अभंगाला अनुसरून एक रचना आपणापुढे सादर करीत आहे. आज काय आहे, आजचा व्यवहार कसा बहुशः उणावलेला आहे, कमी प्रतीचा झालेला आहे, ते यामध्ये सांगितलेलं आहे. अंतरात तोची दिव्यात्मज्योती. आता नीट ऐका. पाहू जाता जग अवघा बाजार, मी माझे नित्य चाले व्यवहार. अहंकाराचा माल भरला जग पेठी, छंदी फंदी ग्राहक महामूढ. देवळी रावळी सारीकडे गर्दी, साधू संत मठ ओसंडून वाहती. जप तप मंत्र तंत्र पूजा व्यवहार, अवघा संधी साधू शठ उपचार. देव कोपऱ्यात उभा एकाकी, भावना भक्ती अवघी विभक्ती. भक्तीचा अकाल, दान दक्षिणा पेट्यांचा सुकाळ. ज्ञानाचा तो क्षय, परिअर्थजीवी विश्वस्तांचा अभ्युदय. पत्र पुष्प फल तो ये, पूर्वी देव होतसे संतुष्ट. अजी नवे हे सत्य, लागे त्या पंचपक्वान्नांचे ताट. देवभक्त पूर्वी होते साधे सुधे, आज विपरीत उभय सौदागर शोधे. जीवनमुक्तीची चाह असे तुझ जरी, नरमे बाहेरी माया मोह बाजारी. बाहेर अंतरावर नसे जग जेठी, अंतरात ते जाळे तोची दिव्यात्म ज्योती. जसा वशिष्ठाने रामाला उपदेश केला, स्वामी स्वरूपानंदी आपल्या अभंगातून त्यावेळी परिस्थिती मांडली. तीच परिस्थिती आज अधिक भीषण होऊन पुढे ठाकली आहे. ही परिस्थिती आज सांगितलेलं आहे. बघायला गेलं जग तर केवळ बाजार झाला आहे आणि या बाजारात मी माझे असा अहंकाराचा नित्य व्यवहार चालतो. या जगरूपी पेठेमध्ये म्हणजे जगपेठी, या जगरूपी बाजारात अहंकाराचाच माल सर्वत्र खच्चून भरला आहे आणि यात येणारे ग्राहक सुद्धा छंदी फंदी महामूढ. आणि अहंकाराच्या जगपेठेमध्ये किंवा जगरूपी बाजारामध्ये येणारे ग्राहक सुद्धा छंदी फंदी आहेत आणि ते किती प्रमाणात येतात, महामूढ. या जगपेठेमध्ये जिथे अहंकाराचा माल खच्च भरला आहे तिथे छंदी फंदी ग्राहक महामूढ म्हणजे अतिशय गर्दी करून इथे या अहंकाराच्या बाजारात येतात. देवळी रावळी सारीकडे गर्दी, साधू संत मठ ओसंडून वाहती. देवळामध्ये रावळामध्ये सारीकडे गर्दीच गर्दी, साधू संतांचे मठ ओसंडून वाहत आहेत. आता साधू संतांचे मठ आणि त्या दृष्टीने सध्या जे आपल्या टीव्हीवर एक प्रकरण गाजत आहे तशी अनेक प्रकरणे या भारतामध्ये सदोदित आपणाला दिसतात. अशा अर्थी साधू संत मठ ओसंडून वाहती, यातील सत्यार्थ जाणावा. देवळी रावळी सारीकडे गर्दी, साधू संत मठ ओसंडून वाहती. जप तप तंत्र मंत्र पूजा व्यवहार, अवघा संधी साधू शठ उपचार. जप तप तंत्र मंत्र पूजेचा व्यवहार हे तसं बघायला गेले तर आजच्या काळात केवळ आणि केवळ संधी साधू लोकांचा, शठांचा म्हणजे संधी साधू लबाडांचा तो केवळ उपचार आहे, देखावा आहे. म्हणजे स्वामी जसं म्हणतात, जगाला कृत्रिमाची जोड हवी, त्यांना स्वाभाविक आत्म्याची आवड नाही. तेच इथे म्हटलेले आहे. जप तप तंत्र मंत्र पूजा व्यवहार, अवघा संधी साधू शठोपचार. आता तो देव पूर्वी दिमाखात असायचा, आता जरी सजवलेला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर एकाकीपणाचे भाव दिसतात. पूर्वीचा देवळातला देव आज जरी दागिन्याने मढवलेला असला तरी त्या साध्या सुध्या देवाचं दर्शन आणि आजच्या देवाचं दर्शन जरा वेगळंच वाटतं. देव कोपऱ्यात उभा एकाकी, भावना भक्ती अवघी भक्ती. कोपऱ्यात देव आपला एकटेपणे उभा असतो, भावभक्तीचा पत्ताच नाही. सगळीकडे विभक्ती म्हणजे मी माझेपणाचं द्वैत संचारलेलं आहे. भक्तीचा काल, दान दक्षिणा पेट्यांचा सुकाळ. भक्तीचा दुष्काळ आहे, मात्र दान दक्षिणांच्या पेट्या सगळीकडे ठेवलेल्या आहेत. अगदी संपूर्ण आवारात, प्रांगणात, गाभाऱ्यात सगळीकडे जागोजाग दान दक्षिणा पेट्यांचा सुकाळ आहे आणि भक्तीचा अकाल म्हणजे दुष्काळ आहे. ज्ञानाचा तो क्षय, परिअर्थजीवी विश्वस्तांचा अभ्युदय.
आध्यात्मिक ज्ञानाचा दिवसेदिवस क्षय होत आहे आणि पैशावर जगणाऱ्या विश्वस्तांचा अभ्युदय त्यांची उन्नती होत आहे. पूर्वी असं म्हणत गीतेत सांगितलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. त्याच्या आधारे म्हटलेलं आहे, पत्र पुष्प फल तो ये पूर्वी देव होतसे संतुष्ट. पूर्वीच्या काळी देव साधा भक्त साधे, त्यावेळेला पान असो, फूल असो, फळ असो, अगदी काही नाही तर निर्मळ पाणी असो, त्याने सुद्धा देव संतुष्ट होत होता. परंतु आजच्या व्यापारी जगातील व्यापारी लोकांचा देव अजी नव्हे हे सत्य लागे त्या पंचपक्वान्नाचे ताट. पूर्वी पत्र पुष्प फल तोय याने सुद्धा देव संतुष्ट होता. परंतु आजच्या कॉर्पोरेट व्यापारी जगात अजी नव्हे हे सत्य, अजी म्हणजे अजिबात, आज हे अजिबात सत्य नाही. देवाला सुद्धा पंचपक्वान्नाचे ताट लागते. देवभक्त पूर्वी होते साधे सुधे, आज विपरीत भय सौदागर शोधे. देवभक्त पूर्वी साधे सुधे होते, आज विपरीत भय. आज देव आणि भक्त हे विपरीत झालेले आहेत. जणू काही सौदागर म्हणजे व्यापारी आणि सोदे म्हणजे लबाड, म्हणजे लबाड व्यापारी आणि लबाड ग्राहक असाच हा सौदागर सोदेचा व्यवहार आहे. म्हणून पूर्वी देवभक्त साधे सुधे होते, आज विपरीत उभय सौदागर सोदे. आज मात्र दोन्ही म्हणजे उभय, एक सौदागर म्हणजे व्यापारी आणि दुसरा व्यापाऱ्याशीच लबाडी करू पाहणारा सोदा, असं संपूर्ण आजचं चित्र आहे. जीवन मुक्तीची चाह असे तुझं जरी तरी हे साध्या माणसा हे खरोखरच तू साधा सुद्धा असशील आणि जीवनमुक्तीची चाह म्हणजे इच्छा तुला असेल तर न रमे बाहेरी माया मोह बाजारी. तर या बाहेरील माया मोह बाजारात तू रमू नकोस. बाहेर अंतरावर नसे जग जेठी, बाहेर अंतरावर दूरवर जग जेठी परमेश्वर नाही, मात्र अंतरात ते जाळे तोची दिव्यात्म ज्योती. मात्र तुझ्या हृदयातच आत्मारूपी दिव्यात्म ज्योत जी तेजाळत आहे तोच हा विश्वाचा जग जेठी आहे. म्हणून ज्याला खरीखुरी अध्यात्माची आवड आहे त्याने आजचे हे वास्तव, भीषण वास्तव जाणून घ्यावे आणि त्या वास्तवामध्ये, भीषण वास्तवामध्ये न अडकता आपल्या हृदयातील जगजेठी आत्मदेवाला शरण जावे. परत एकदा हे काव्य म्हणतो आणि आजचं निरूपण येथेच संपवतो. अंतरात तोची दिव्यात्म ज्योती, अहुजाता जग अवघा बाजार, मी माझे नित्य चाले व्यवहार. अहंकाराचा माल भरला जगपेठी, छंदी फंदी ग्राहक महामूर. देवळी रावळी सारीकडे गर्दी, साधू संत मठ ओसंडून वाहती. जप तप तंत्र मंत्र पूजा व्यवहार, अवघा संधी साधू शठ उपचार. देव कोपऱ्यात उभा एकाकी, भावना भक्ती अवघी विभक्ती. भक्तीचा काल दान दक्षिणा पेट्यांचा सुकाळ, ज्ञानाचा तो क्षय परी अर्थजीवी विश्वस्तांचा अभ्युदय. पत्र पुष्प फल तो ये पूर्वी देव होतसे संतुष्ट, अजी नव्हे हे सत्य लागे त्या पंचपक्वान्नाचे ताट. देवभक्त पूर्वी होते साधे सुधे, आज विपरीत उभय सौदागर सोदे. जीवन मुक्तीची चाह असे तुझ जरी, नरमे बाहेरी माया मोह बाजारी. बाहेर अंतरावर नसे जगजेठी, अंतरात ते जाळे तोची दिव्यात्म ज्योती. तेव्हा हे सज्जन माणसा, तुला खऱ्या खुऱ्या देवाची आवड असेल तर तो या बाहेरच्या मायामोहरूपी जगात आढळत नाही. आता निश्चित समज तो केवळ आणि केवळ तुझ्या अंतरात्म्यामध्ये, तो केवळ आणि केवळ तुझ्या हृदयामध्ये दिव्य आत्मज्योती म्हणून ते जाळत आहे. आता हा जो आपण या काव्यात उपदेश दिलेला आहे, खराखुरा तोच उपदेश त्या काळात वशिष्ठांनी रामाला सुद्धा दिलेला आहे. ते रामाला म्हणतात, नित्य तृप्त प्रज्ञावान जीवन मुक्त महात्मा असी तू आचरी. ते नेहमी तृप्त समाधानी आहेत अशा प्रज्ञावान जीवन मुक्ता महात्म्यांचेच तू आचरण कर. मात्र भोगासक्त परवंचक मूर्खासी कधी ना तू अनुसरी. मात्र भोग लंपट आणि दुसऱ्यांना फसवणाऱ्या मूर्खांचं कधी तू अनुसरण करू नको. हे त्रेतायुगात ज्या रामाला
वशिष्ठांनी सांगितली ती स्थिती आज कलियुगामध्ये 1926 मध्ये आपण सांगितलेल्या काव्याप्रमाणे नव्हे त्याहूनही अधिक भीषण असण्याची शक्यता आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे उण्यापुऱ्या 100-125 वर्षापूर्वी स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे, स्वामी म्हणे जना कृत्रिमाची जोडी नसेची आवडी स्वाभाविकी. सर्व लोकांना कृत्रिमाची देखाव्याची अलंकृत अशा सोंगाची आवड आहे, खऱ्या खुऱ्या स्वभावाची आत्मभावाची स्वाभाविकाची आवड नाही. म्हणजे लोकांना आत्मदेव महत्वाचा वाटत नाही. लोकांना आपल्या मनाप्रमाणे आपण जसा आरोप करतो अध्यास करतो तसाच आपल्यासारखा सजलेला धजलेला राम आवडतो. साधा अरण्यात वस्ती करून असणारा राम कुणालाच नको असतो. आजचा राम आजच्या व्यापारी युगासारखा आहे. तेव्हाचा राम तेव्हा जसा निसर्ग होता तसा नैसर्गिक स्वाभाविक म्हणून खऱ्या अर्थाने तो राम आणि हा राम असा जर विचार केला तर तेव्हाचे देव आणि आजचे देव, तेव्हाचे भक्त आणि आजचे भक्त हा काही ताळमेळ लागतो किंवा कसं. तेव्हा हे जे काव्य आहे ते टीकेसाठी टीका नसून त्या काळात सुद्धा वशिष्ठांनी रामाला सावध केलं. स्वतः स्वरूपानंदांना सुद्धा जो अनुभव आला तो आज किती अधिक पुनावला आहे. मी तो अनुभव जो पूर्वी बऱ्यापैकी चांगला अनुभव होता, स्वामींच्या काळात तो अधिक खालावला आणि आज तर तो अधिकच उणे 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 म्हणजे आज तर देव आणि भक्तांचा अनुभव बघायला गेलो तर केवळ व्यापारी आणि ग्राहक इतपतच हे नातं उरलेलं आहे. तेव्हा सज्जन श्रोते हो, आपणाला देव हवा असेल, आपणाला त्यासाठी खरी खुरी आवड असेल तर एवढेच लक्षात ठेवा की अंतरात ते जाळे तोची दिव्य आत्मज्योती. आपल्या आत्म्यामध्ये शांत निवांत बसले असताना जी दिव्य आत्मज्योत तेजाळते तोच खरा खुरा देव आणि त्याचं अनुसरण करतो तोच खरा खुरा भक्त. म्हणजे रामाला जसं वशिष्ठांनी सांगितली तसंच इथे देव आणि भक्त याचं नातं या सुभाषिताच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न त्या किंचित नारायणाच्या द्वारे परमेश्वर कृपेने झाला आहे. आपणाला त्याबद्दल काय वाटते ते आपण ठरवा चिंतनात असा. मात्र हे निश्चित सत्य आहे की अंतरात ते जाळे तोची दिव्य आत्मज्योती. आपल्या हृदयात जो आत्मा आहे तोच खरा खुरा या संपूर्ण जगाचा ज्ञानेश्वरांनी म्हटलेला विश्वात्मक देव आहे. याबद्दल मात्र कोणतीही शंका असायचं कारण नाही. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.